पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुनबाई, निघतोय मी, देवळात जाऊन येतो। आबा रोज पूजा करता ना तुम्ही देवीची, मग विचारा तुमच्या देवीला तिला नेत्राची काळजी वाटते की नाही। असं का बोलतेस सुनबाई? आबा रात्र रात्र झोप लागत नाही मला। जेव्हापासून राज्याध्यक्षांकडचे लोक कसे आहेत हे कळलंय ना, तेव्हापासून खूप भीती वाटते मला। तुमच्या देवीने माझ्या नेत्राला फक्त संकटात ढकललं नाहीये, तिचं आयुष्य संकट बनवून ठेवलंय। सुनबाई, देवी आई आपल्या नेत्राचं कधीच वाईट होऊ देणार नाही। ती आपल्या नेत्राला नेहमीच सुखरूप ठेवेल। तू बघच, आता आपल्या नेत्राचं सगळं काही चांगलं होणार आहे। आबा, माझ्या नेत्राला जर का काही झालं ना, तर मी तुम्हाला आणि तुमच्या देवीला कधीच माफ करणार नाही। सुनबाई, नमस्कार। 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 नमस्कार 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 नमस्कार। काका, काका, नेत्रा मॅडमचं घर हेच का? हो, नेत्राचं घर हेच आहे। पण आपण कोण? नाही म्हणजे मी ओळखलं नाही तुम्हाला। ना, आमचं राहू द्या। मला सांगा, तुम्ही नेत्राचे कोण? मी नेत्राचा आजोबा आणि ही नेत्राची आई मंगला। माते 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 माते, महान आहात तुम्ही, महान आहात। हो, अशी मुलगी पोटी जन्मायला घालायची म्हणजे नशीब आहे, नशीब आहे माते, नशीब आहे। अहो पण तुम्ही कोण आहात? आम्ही आम्ही नेत्रा मॅडम वर पिक्चर बनवणार। सिनेमा सिनेमा सिनेमा। माते, आजोबा, आता नेत्रा मॅडम वर पिक्चर काढायचा म्हटलं तर आम्हाला त्यांची माहिती लागेल ना। पण सिनेमा सिनेमा कशासाठी? कशाला सांगतो तुम्हाला। काय आहे, आम्ही नेत्रा मॅडमला भेटणारच आहोत, पण त्याआधी म्हटलं आधी तुम्हाला भेटूया, नाही का? तुमच्याकडनं माहिती काढूया। तुम्ही सांगा ना आम्हाला माहिती नेत्राची, नेत्रा मॅडमची। असा मस्त सिनेमा काढूया ना, जाम खर्च करूया, फुल सॉलिड असं लो बजेट। सांगा। हे बघा, ही सगळी थेरं नकोय आम्हाला। एक तर आम्ही तुम्हाला ओळखत नाही, वर तुम्ही इथे येऊन नेत्राविषयी माहिती विचारताय। ये अहो, माहिती द्या म्हटलं की माहिती द्यायची। तुम्ही या, माफ करा पण आता या तुम्ही। दुसरा खिसा। ओके बस। आजोबा, हो तुम्ही घाबरताय कशाला? पैसे आहेत, हे घ्या घ्या घ्या। अहो, ऍडव्हान्स आहे आजोबा, ठेवून घ्या। फक्त मला एवढंच सांगा, नेत्रा पुण्याला राज्याध्यक्षांकडे का गेले? तुम्हाला कसं माहित? अहो, सगळ्या जगाची माहिती मी खिशात घेऊन फिरतो। तुम्ही पैसे घ्या आणि माहिती द्या, सांगा। आबा, काहीही सांगायचं नाहीये। तुम्ही लक्ष देऊ नका। काय ना आजोबा, आईचं मन आहे ना, हळवं असतं। तुम्ही मला सांगा,
नेत्रा राजाध्यक्षांच्या घरी का गेली आहे, म्हणजे का राहते ती तिकडे? माफ करा, पण नेत्राबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही. या तुम्ही आता, या, निघा. केवढ्याने ओरडलात तुम्ही आजोबा? अहो, अगदी मला माझ्या बापाची आठवण झाली. तो पण मला असाच ओरडायचा. एक काम करूया आजोबा, हे पैसे मी आता इथे ठेवतो आणि बाहेर गावात जरा फेरफटका मारून येतो. तोपर्यंत तुम्ही विचार करून ठेवा. तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? आम्ही काहीही माहिती देणार नाहीये. आणि हे घ्या तुमचे पैसे आणि या, आणि इथे पुन्हा यायची गरज नाही. अति घाई संकटात नाही. आई, इतकी घाई बरी नाही. तुम्ही विचार करा, शांतपणे विचार करा. आम्ही जाऊन येतो. हे पैसे राहू दे इथे, आम्ही आल्यानंतर आम्हाला माहिती दे. चल आजोबा, परत आलं की माहिती द्यायची आजोबा. चल. आबा, अहो माणसं काही बरी वाटत नाहीत मला. पण त्यांना कसं कळलं आपली नेत्रा राजाध्यक्षांकडे आहे ते? नेत्राला फोन करून कळवायला हवं आपल्याला. बोला अनिल, काय माहिती मिळाली? कसली माहिती आणि कसलं काय? बायको, तुला सांगतो, ही सरळ माणसं असतात ना, डोक्याचं भज करतात, भज. त्यांना कसं घाबरवायचं हे माहिती आहे ना तुम्हाला, की नाही माहीत? झालं, सगळं करून झालं. आधी पैसे दिले, मग त्यांना जीवाची भीती घातली. काहीच फरक पडत नाहीये. तुम्ही आता बंटीसारखं करू नका. अर्धवट कामं सोडायची सगळी. त्या बंटीबरोबर माझी बरोबरी करू नकोस. तो कुठे, मी कुठे? आणि मी काय सांगतोय तुला ऐकायचं असेल ना तर ऐक, नाही तर दे सोडून. अरे सांगतोय त्यांना मी पैसे दिले, जीवाची भीती घातली, ऐकतच नाहीयेत. मला तर वाटतंय ना, मेले तरी बोलणार नाही ते. त्यांना स्वतःच्या जीवाची भीती नसेल, पण जवळच्या माणसांच्या जीवाची भीती असेलच ना अनिल. मला सांगा, आपल्या मुलांच्या जीवावर बेततं तेव्हा काय म्हणतो आपण? मला काय हवं ते करा, पण माझ्या मुलाला सोडा. मी तुमच्या पाया पडते. परफेक्ट. मग आता कळलं काय करायचं ते? बायको बायको बायको, तुला सांगू, ते काय म्हणतात ना, तू मास्टरची माइंड झाली आहेस. आधी काय होतीस ना तू? अगदी साधी, सरळ, सज्जन. मग तुला पैसे दिसले, मग तुझे डोळे फिरले, मग तू बदललेस. हे बायको, तुझं हे बदललेलं रूप आहे ना, आपल्याला सॉलिड आवडतं. आयुष्य. पण तुम्ही मात्र आत तसेच आहात. सांगा मी. वेळ वाया घालवू नका, कामाला लागा पटापट. माहितीये मला काय करायचं, बघतो मी. कुठे आहात आता? मुलीच्या त्या नेत्राच्या गावाबाहेर, त्या वावोशी जवळ. वेळ लागले का अनिल तुम्हाला? निघालात का तिथून? आता तिच्या घरचे इथे फोन करून तिला सगळं सांगतील आणि सगळा घोळ होईल. अनिल, तुम्ही जा, तातडीने जा, तिथे तिची माहिती काढा आणि मला कळवा ताबडतोब. आणि एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तिच्या घरच्या माणसांनी तिला या सगळ्या गोष्टी सांगता कामा नयेत. आणि त्यासाठी काय करायचं तुम्हाला चांगलंच माहितीये. लागा कामाला. यार, नाही नाही, झाली झाली, चूक झाली. मी लगेच जातो.
आबा का सतत आपल्या नेत्रावर संकट येत असत? सांगा ना तुमच्या देवीला माझ्या नेत्राला सुखरूप ठेवायला. काय झालं आबा, लागलाय का फोन? नाही ना, फोनच लागत नाहीये. काय झालं आबा, लागतोय फोन? नाही लागत आहे फोन. आबा आपल्या नेत्राला काही होणार तर नाही ना हो? तरी मी सांगत होते तिला नका पाठवते ते, पण माझं नाही ऐकलं. सुनबाई फोन लागला. हा फोन नेत्राच्या घरूनच असणार. हे देवा, म्हणजे आता हिला कळणार सगळं. आबा उचलला का फोन? फोन वाजतोय पण ती उचलत नाहीये. अनिल नेत्राच्या घरी पोहोचण्याआधी काहीतरी करायलाच हवं, नाहीतर अगं अशी कशी पडलीस तू? वेंधळेपणा नको करूस ग नेत्रा. नाही ठीक आहे. ऐक ऐक ऐक, लागलं नाहीये ना तुला? नाही नाही लागलाय. नक्की लागलं नाही ना डोकं? हो नाही लागलाय. माझा फोन वाजतोय. अगं हा बा. हॅलो. हॅलो आबा, आवाज नाही येते तुमचा. हॅलो. कोणाचा फोन होता? नाही, आणि मग तू कोणाला केला होतास? नाही काय नाही. मला सरळ सांगितलेलं कळत नाही ना? बोल बोल, नाही ते बघ. नाही करत फोन. तुम्ही सोडा त्यांना. सोडा त्यांना. नेत्राबद्दल नीट माहिती दे म्हटली तर आता बोल.
नाही तर या थेरडेचा गळा चिरेन मी. सुंदरी, माझ्या जीवाची बरबाद करू नकोस, पण त्याला काही सांगू नको. ए बोल गा, तू नेत्राची आई आहेस ना, बोल. चल तोंड उघड, बोल. नाही सुनबाई, नाही. बोल नाही तर ह्या थेरडेचा गळा चिरेन. थांबा थांबा, मी थांबा, नका काय करू त्यांना, थांबा. हॅलो नेत्र. हॅलो आई. अगं काय कधीचा फोन करते, फोन का नाही उचलत आहात तुम्ही? आबा फोन करत होते का मला? हॅलो. हॅलो आई, आवाज येतोय माझा? हॅलो. हा, आवाज येत नाहीये का माझा? हॅलो नेत्रा, चुकून फोन लागला. मी करते तुला नंतर फोन. बरं बरं आबा ठीक. बघितलंस म्हातारे, पोरीसारखीच हुशार आहे आई. आज हिच्यामुळे तुझा जीव वाचला. आज तुझ्या सुनेमुळे तुझा जीव वाचलाय. ए बोल नाही तो तुझ्या म्हाताऱ्याचा नरडत चिरतोय ते. तू नाही बोलणार, ती माझा जीव गेला तरी नाही बोलणार. ए तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही रे, पण तुझ्या सुनेला तर आहे ना. बोल गा. थांबा, मी सांगते. तुम्ही त्यांना काही करू नका. मी सांगते. एक मिनिट. मग आपण पिक्चर बनवूया. ऍक्शन.